आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार, उपसभापती नीलम गोरे। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश असून यातील 2 पर्यटक हे पुण्याचे आहेत। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी सांत्वनपर भेट घेऊन विचारपूस केली आहे। या सांत्वनपर भेटीनंतर नीलम गोरे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोन्ही कुटुंबियांची आज भेट घेतली। या दोन्ही कुटुंबियांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या दोन्ही कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारसोबत पाठपुरावा केला जाईल, तसेच या कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची भूमिका यावेळी नीलमताई गोरे यांनी मांडली। त्या नेमक्या काय म्हणाल्या ते पाहू। त्यांच्या दुःखातच त्यांचा धक्का मोठा आहे आणि अनपेक्षितरित्या हे घडल्यामुळे आता परत आल्यावरती त्यांची आठवण, त्यांच्या सगळ्या स्मृती, त्याचबरोबर जबाबदाऱ्या याबद्दल आमची चर्चा झाली, बोलणं झालं आणि त्यांना ज्यांनी सुखरूप इथे आणून पोचवलं त्या लोकांच्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आणि आम्हीसुद्धा त्यांचे आभार व्यक्त करावे। त्यांचे टॅक्सीवाला किंवा जे आर्मीचे स्टाफ होता अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। त्याखेरीज स्त्री आधार केंद्राचं काम मी जे करते किंवा माननीय एकनाथजी शिंदे आणि आम्ही जे काम करतो आहे अनेक वर्षांनी, ते पुनर्वसनाचं काम एका इव्हेंटसारखं नसतं। आम्ही वर्षानुवर्ष त्याचा पाठपुरावा करत असतो। त्याची मी शिंदेसाहेबांनी केलेल्या कामाची उदाहरणं दिली आणि शिवसेना सातत्याने तुमच्याबरोबर आहे आणि तुमचं मानसिक, आर्थिक आणि सामाजिक तुम्हाला योग्य त्या पद्धतीने जीवन जगता यावं म्हणून आमची साथ तुम्हाला कायम आयुष्यभरासाठी आहे, अशा प्रकारचा विश्वास त्यांना द्यायचा आम्ही प्रयत्न केला। आतमध्ये परत बहिणींशी, त्यांच्या चिरंजीवांशी माझी अजून तपशीलवारी बरीच चर्चा झाली आणि 3 कॅमेरा झाली चर्चा। त्याच्यामुळे मोकळेपणाने त्यांचं दुःख, त्यांना जाणवलेले प्रश्न त्यांनी सगळे मांडले आणि या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि केंद्र सरकार मिळून चांगल्या प्रकारे या सगळ्या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी म्हणून काम करतील आणि त्यामध्ये मीसुद्धा उपसभापती म्हणून तिथल्या लोकांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्या कुटुंबांच्यासाठी आम्ही नक्की काम करत राहू, अशा प्रकारचं त्यांना मी